आम्ही 8 तारखेला ॲडमिट केलं होतं आणि त्याचं 9 तारखेला सिजर करण्यात आलं. सिजर 11:30ला त्याला आतमध्ये 10:30ला त्याला आतमध्ये घेतलं आणि 11:30ला त्याला परत बाहेर आणण्यात आलं. त्याच्यानंतर ते स्वस्थ होते, त्याची ठणठणीत होती, बोलायला वगैरे सगळं ते चांगलं होतं. पण त्याचं ब्लडिंग होत होतं. आम्ही नातेवाईकांनी त्यांना सगळं नर्सला त्यांना सांगितलं की त्याचं ब्लडिंग होते. ते बघा, तर ते तिथले जे स्टाफ वगैरे होते ते म्हणत होते आम्हाला का ते ब्लडिंग होतच असतं. ते दुर्लक्ष करत होते. जेव्हा 3 वाजता त्याचं ब्लड बेडवरून खाली पडलं त्याच्यानंतर त्यांनी येऊन त्याला बघितलं आणि त्याला ओटीमध्ये नेलं. तिथं त्याच्यावर 45 मिनिट त्याच्यावर उपचार करण्यात आला. आम्हाला असं म्हणलं गेलं का बाबा त्याचं आम्ही ब्लडिंग थांबण्यासाठी इंजेक्शन देतोय, पण त्याला तिथं त्यांनी रिओपन केलं होतं, चेकअप वगैरे केलं, त्याला परत आणून टाकलं. त्याच्यानंतर त्याला ब्लडिंग काय त्याचं थांबलं नव्हतं. त्याला परत त्यांनी 9-10 वाजता आतमध्ये घेतलं. ते दरम्यान पण त्यांनी फक्त त्याला एकदा टेप लावून पोट वगैरे चेक केलं. त्यात त्यांनी त्यांच्याजवळ टेप पण नव्हतं चेक करायला. ते टेप पण आम्ही आणून दिलं त्यांना नवीन. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याला आत नेलं 9-10ला आत नेल्यानंतर त्यांनी बीड जिल्ह्याचे जे वरिष्ठ म्हणजे डॉक्टर वगैरे आहेत त्यांना बोलवलं आतमध्ये, त्याला चेकअप वगैरे केलं. आणि म्हणजे त्याला तवा पण त्यांनी ओपन केलेलं होतं ओटीमध्ये नेऊन सेकंड टाईम. आणि आम्हाला असं म्हणलं का बोले त्याची पिशवी काढावं लागेल. तर बोले डॉक्टर फरीदा मॅडम यांनी म्हणलं का बोले त्याचं 101% बोले त्याचं ब्लड थांबून जाईल बोले पिशवी काढल्यावर, असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. मग त्याच्यानंतर आम्ही त्यांना सिग्नेचर वगैरे दिले की बाबा जे पण आहेत पेशंटची जीव वाचला पाहिजे, आम्हाला त्यासाठी तुम्हाला जे करता येईल ते लवकर करा. आम्ही त्यांना सिग्नेचर वगैरे दिली. त्यानंतर 45 मिनिट म्हणजे त्यांनी ते सगळ्यांनी वरिष्ठांनी त्याला चेकअप वगैरे केला आणि आम्हाला पिशवी काढायची असं म्हणलेत. आणि आम्हाला म्हणले त्याला ब्लड लागेल, ब्लड घेऊन या बोले तुम्ही. मग आम्ही सगळे जे म्हणजे ते जे माणसं होते आम्ही तिथंच होते, बाहेर तिथंच होते, म्हणजे जे होते घरचे ते ब्लड वगैरे आणायला गेले. तिथं फक्त लेडीज होते. तेवढ्यात त्यांनी काय केलं, त्याला ओपन केलेलं होतं, त्याला परत पॅक केलं कारण की त्या बिल्डिंगमध्ये त्यांच्याजवळ सुविधा काहीच नव्हती ते पिशवी काढण्यासाठी. नवीन बिल्डिंगमध्ये त्यांनी त्याला परत लिफ्ट बंद होती, सकाळी लिफ्ट बंद झालेली होती, ती काय चालू करण्यात नाही आली, लाईट गेलेली होती. तिथून त्याला त्यांनी रॅम्पवर, गाडीचं जे रॅम्प असतं जे फरशी असते, धडधड करत त्याला स्ट्रेचरवरून त्यांनी खाली आणलं अंधारातून सीजरच्या पेशंटला. आणि त्याचं मग त्यांनी जुन्या ओटीमध्ये नेऊन त्याला 11 वाजता रात्री त्याला जुन्या ओटीमध्ये नेलं. आणि त्याला जवळ 2 वाजता त्यांनी त्याची पिशवी बाहेर काढून त्याला बाहेर आणलं. जेव्हा त्याला आणलं त्याला ओटीमध्ये, खालच्या ओटीमध्ये नेण्यापर्यंत स्वस्त होती, बोलत होती आमच्याशी. पण जेव्हा त्यांनी त्याला ओटीमधून बाहेर आणलं तर त्याला वेंटीवर आणलं, त्याच्या तोंडात पाईप टाकले होते 2. आता तुमची काय मागणी आहे? आमची मागणी एवढीच आहे का बाबा जे आमच्यासोबत झालं ते उद्या लोकांच्या लेखांसोबत ना हो, त्यासाठी आम्ही आलेलो आहे. आम्हाला काय भरपाई नाही पाहिजे, आम्हाला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे. त्यांना काय सस्पेंड वगैरे तसं हे इकडं फेटा आणि तिकडं पाठव ते नाही पाहिजे. आम्हाला त्यांना डायरेक्ट बडतर गुन्हा घ्यायला पाहिजे त्यांच्यावर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.